अ, नमस्ते. आय होप माझा आवाज येतोय तुम्हाला? माझा परिचय करून तर दिलाच असेल प्रसाद दादाने. पण माझा एक वेगळा ही छोटीशी कविता आहे जी मी बनवली आहे. जिथे वाऱ्यावर पिके डोलती तेच स्थळ मला आवडते. पक्ष्यांचे थवे किलबिल करती तिथेच आहे घर माझे. रातकिड्यांची किरकिर होता निश्चिंत झोपी जाते मी. धनेश ओरडू लागे तेव्हा सुखात जागी होते मी. शाळा नाही कॉलेज नाही तरी अक्षरांशी खेळते मी. सिलॅबस नाही करिअर नाही अशा जगात वावरते मी. आई बाबा आजी आजोबा एवढाच नाही माझा परिवार. झाडे वेली पशुपाखरे यांनी भरून गेला आवार. फुलांवरती भृंग नाचती तिथेच आहे माझा गाव. निसर्गात या बागडणारी मृणाला आहे माझे नाव. मृणाला आहे माझे नाव. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज कोणीही मध्ये प्रश्न विचारू नये, कारण मी पहिल्यांदाच लाईव्ह टॉक देते, सो मला थोडं गोंधळायला होईल. त्यामुळे टॉक संपल्यावर मी तुम्हाला सांगेन, तेव्हा तुम्ही तुमचे क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता. तर माझा जन्म 2004 साली झाला आणि 2007 साली मी आणि माझ्या आईवडिलांनी धामापूर गावात आम्ही रिव्हर्ट मायग्रेट झालो. कारण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईवडिलांना असं वाटलं की ज्या पद्धतीतून ते आले होते, ज्या शिक्षण व्यवस्थेत ते शिकले होते, त्या शिक्षण व्यवस्थेत त्यांना मला वाढवायचं नव्हतं. त्यांना एक वेगळ्या वातावरणात मला वाढवायचं होतं आणि त्यासाठी गावात यायची गरज होती, कारण ते शिक्षण शहरात राहून होणं शक्य नव्हतं. म्हणून मग 2007 साली आम्ही तिघांनी आमचं वडिलोपार्जित जे गाव आहे धामापूर, तिथे आम्ही लोक शिफ्ट झालो. भोपाळ ते धामापूर हा जो प्रवास होता तो तिथून माझा एक लर्निंग जर्नी आपण त्याला म्हणून ती सुरू झाली. नॉर्मली मुलांना आपण एक 4, 4.5, 5 वर्षाचे झाल्यावर त्यांना आपण शाळेत टाकतो. पण माझा शिक्षण प्रवास जो आहे तो अगदी 3 वर्षाच्यापासूनच सुरू झाला. जेव्हा मी धामापूरला आले तेव्हा फार वेगळं होतं, कारण सुरुवातीचे 3 वर्ष मला फक्त हिंदीच येत होती. कारण आम्ही भोपाळला होतो. माझी आई मध्य प्रदेशची आहे. माझ्या बाबांचाही खूप काळ मध्य प्रदेशमध्येही गेला. तर घरात सगळं हिंदी वातावरण होतं आणि मला मराठीचा गंधही नव्हता. पण जेव्हा मी धामापूरला आले तेव्हा मला माहीत नाही मी कशी मराठी शिकले. अजूनही मला बरेच माझे मित्रमैत्रिणी प्रश्न विचारतात की मग तू कशी शिकलीस मराठी? तर मला कधीच आठवत नाही की माझे आईवडील मला अ, ब, क शिकवत आहेत मराठीतलं किंवा मला बाराखडी घेऊन ते सांगतायत. असं मला तरी आजपर्यंत आठवलं नाही आहे. पण मग मी कशी शिकले? मी नाही सांगू शकत. कारण मला ते वातावरण मिळालं आणि माझ्या आजूबाजूला तो माहोल तयार झाला, ज्यामुळे माझ्या नकळत मी शिकून गेले. ही जी सहज शिक्षणाची क्रिया आहे, मला वाटतं ती खूप माझ्या आयुष्यात कदाचित आज मी जे मराठी बोलते ते त्यामुळेच शक्य आहे. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला जेव्हा माहोल मिळते, त्या माहोलमध्ये आपण जेव्हा रुळून जातो, तेव्हा ती आपल्याला पटकन समजते. त्यासाठी आपल्याला पुस्तक घेऊन बसायची गरज नसते, असं मला वाटतं. माझे पुढचे अनुभवही सांगेन की माझा पुढचा प्रवास कसा झाला वेगवेगळ्या शाळेंमध्ये, आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. दुसरी गोष्ट येते, अनेक लोकं प्रश्न विचारतात, "मग तू लिहिणं आणि वाचणं कसं शिकलीस?" कारण तुम्हाला माहिती आहे की जो लहानपणीचा जो काळ असतो, आपण जेव्हा मुलाला पहिल्यांदा शाळेत टाकतो, तेव्हा सहसा तुम्ही बघाल ज्या घरात लहान मुलं असतात 3, 4, 5 या वयादरम्यानची, त्या घरात अंकलिपी आपल्याला दिसतात, त्या घरात आपल्याला चार्ट्स दिसतात. पण माझ्या घरात अंकलिपी किंवा ABCचे ते चार्ट्स कधीच आले नाहीत. ना माझ्या आईवडिलांनी कधी मला पुस्तकात बसून शिकवलं. त्यांनी कधी असंही विचारलं नाही की "बाबा अभ्यास चालू आहे ना व्यवस्थित, करतेस ना?" असं मला अजून आठवतच नाही त्यांनी कधी विचारलं. पण मी सहज लिहिणं वाचणं शिकून गेले. त्याची एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगेन. जसा लहान मुलगा एक रेघोट्या काढत बसतो आधी, तशीच मी लहानपणी अशी रेघोट्या काढत बसायचे. माझे दादा, ताई सगळे संध्याकाळी त्यांचा जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मी त्यांच्या बाजूला बसायचे आणि ते जे करतायत त्याची मी नक्कल करण्याचा प्रयत्न करायचे.
मला ते जमायचं नाही अक्षरं लिहिणं, नुसतेच रेघोट्या काढत बसायचे. पण नंतर नंतर मला जाणवू लागलं की नाही, आपलं आपलं काहीतरी वेगळं वाटतंय. आपले दादांताई काहीतरी वेगळं लिहितायत आणि आपण काहीतरी वेगळं वाटतंय आपलं. आणि मग मी माझी जी ऑब्झर्वेशन, जे माझे सेन्सेस आहेत ते जागे होत गेले आणि मग मीच पाहत गेले की नक्की काय आहे ते वेगळं. मग हळूहळू त्यांचं जे लिहिलेलं आहे ते बघून, तशीच्या तशी अक्षरं काढून, असं करत करत लिहिणं शिकून गेले आणि मग वाचणं. आणि मग आज मला मराठी लिटरेचरमध्ये खूप आवड आहे. खूप मला वाचनाची पण त्याच काळात आवड लागली. पण असं कोणी घेऊन बसून शिकवलं नाही की तू हे अ, ब, क लिही, ही ABCD लिही. हे सहज क्रिया होत गेली आणि ते मलाही कळलं नाही की मी कधी शिकले. त्यानंतर जशी जशी मोठी होत गेले, तशी तशी इतर कामांमध्ये माझा सहभाग वाढत गेला. इथे चालणारी शेती, स्वयंपाक, वेगवेगळे विषय जसं की मातीचं बांधकाम आहे किंवा नॅचरल डाईंग आहे, नैसर्गिक गोष्टींना घेऊन रंगकाम. ह्या सगळ्या विषयांमध्ये माझा सहभाग वाढत गेला आणि मी ते एक एक करून शिकत गेले. सुरुवातीला मी लहान असल्यामुळे मी तेवढे काम नाही करू शकायचे. पण माझं ऑब्झर्वेशन जे असायचं ते ते मी नेहमी करत असायचे. शेतीमध्ये शेतीमध्ये गणित आम्ही पाहायचो. जसं की कोणती एक विशिष्ट भाजी लावायची, तर त्या भाजीसाठी आपल्याला किती बाय कितीचा वाफा करावा लागेल, त्याच्यामध्ये गणित आलं. कोणती स्वयंपाकघरामध्ये फोडणी मारताना त्या तेलात मोहरी टाकल्यावर नक्की कोणती क्रिया होते, केमिस्ट्री आली. नॅचरल डाईंगमध्ये आपण जेव्हा कोणताही रंग करतो त्यासाठी पहिले कापडाला मॉडर्निंग का करावं लागतं, परत केमिस्ट्रीचा भाग आला. टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा इथे अभ्यास सुरू झाला. असे जे आपल्या रोजच्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्यामध्येच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्येच लपलेल्या होत्या, ज्या मी माझ्या दादाताईंनी, आई-वडिलांनी त्या मला शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वातावरण दिलं. आणि मी कधीच त्यामुळे पुस्तक घेऊन गणित शिकायला बसले नाही, किंवा इतिहास रटायला बसले नाही. ते सहज होऊन जायचं जेव्हा मी काहीतरी काम करत असायचे. दररोज येणाऱ्या ज्या काही समस्या असायच्या त्या आम्हा सर्वांचाच एक तो सिलॅबस असायचा. जसं आपल्याला शाळेमध्ये एक रिटन सिलॅबस असतो, जो कोणीतरी एका वेगळ्या व्यक्तीने लिहिलेला असतो. पण इथे आमचा सिलेबस आम्हीच लिहायचो आणि लिहायचं नाही ॲक्च्युली, तो एक अलिखित आपण अभ्यासक्रम होता आणि जे दैनंदिन ज्या काही समस्या यायच्या त्या समस्यांवर आम्ही काम करायचो. तर त्यामुळे काय व्हायचं की कोणती एक नवीन गोष्ट दिसली की आमचं कुतूहल जागं व्हायचं की असं काय आहे, हे असं कसं होऊ शकतं. ही जी कुतूहल निर्माण होण्याची जी क्रिया आहे ती आम्हा सर्वांमध्ये यायची. आणि मग अर्थात आम्ही मग त्या शोधात राहायचो की असं का होतं. या प्रश्नांची उत्तरं कोणाला विचारायचो नाही, तर ती स्वतः शोधण्याचा प्रयत्न करायचो. तशीच एक गोष्ट समोर आली धामापूर तलावाची. जवळजवळ 12 वर्ष आम्ही इथे राहतोय, पण तलावाबद्दल असं फारसं काही आम्हाला माहिती नव्हती किंवा म्हणजे आमचे एक संबंध होते तलावाशी, एक प्रेम होतं, जिव्हाळा होता. पण जी माहिती असायला हवी, जे आपल्याकडे एक सोनं आहे, एक खजिना आहे, ही जी भावना आहे ती आम्हामध्ये नव्हती. पण गेल्या 1-2 वर्षांमध्ये तिथे काही अशा गोष्टी घडत होत्या ज्या मनाला नाही पटल्या आणि मग त्या काय आहेत गोष्टी, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये कायद्याचा पार्ट आला. तिथे अनेक व्हायलेशन्स होत होते. या दरम्यान मग कायदा हा एक नवीन विषय आयुष्यात आला आणि मग त्यावर परत काम करणं सुरू झालं. तर आपण बघतो की जेव्हा कोणत्याही एका नैसर्गिक गोष्टीचं आपण जेव्हा कन्झर्वेशन करतो किंवा प्रोटेक्शन करतो, त्यासाठी आपल्याला आधी त्याचं डॉक्युमेंटेशन करणं खूप गरजेचं असतं. तसंच आम्ही डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. फ्लोरा, फाउना हा तर नेहमीचेच विषय, ते तर करावेच लागतात. पण त्याबरोबरच एक वेगळी गोष्ट नेहमी आपण तिला दुर्लक्ष करतो. ती गोष्ट म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरीज, दंतकथा, ओरल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो. तर ही जी गोष्ट आहे ती सहसा आपण डॉक्युमेंटेशनमध्ये घेत नाही, कारण ती आपल्याला फार क्षुल्लक अशी गोष्ट वाटते. पण
हा सगळा रिसर्च करत असताना आम्हाला ती गोष्ट जाणवली आणि डॉक्टर विद्या कामत ज्या आहेत, ज्यांनी मायथॉलॉजिकल स्टोरीजमध्ये PhD केली आहे, त्यांच्या गायडन्सखाली आम्ही आमच्या गावाचा इतिहास, तलावाचा इतिहास, ओरल हिस्ट्री आणि त्याच्याशी जुडणाऱ्या दंतकथा यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि एक फार नवीन नवीन विषय आणि इंटरेस्टिंग गोष्टी अशा समोर येत गेल्या. तर हे जे तुम्हाला सगळं सांगितलं हे फार थोडक्यात सांगितलं. हा जो सगळा भाग होता, एक मी 10 वर्षाची होते तोपर्यंत हे सगळं घडत गेलं. पण जसं मी माझ्या आई-वडिलांनी आणि मी डिस्कस केलं होतं, की एक 10 वर्षानंतर एक्सपोजरसाठी बाहेर जावं लागणार. कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या घरात नाही मिळत. आपल्याला बाहेर जावं लागतं, बाहेरचं जग अनुभवावं लागतं. आणि ठरवल्याप्रमाणे मग माझी वेळ आली होती बाहेरचं एक्सपोजर घेण्याची. अनेक भारतात अशा शाळा आहेत ज्या या शिक्षण पद्धतीला घेऊन काम करतात. ज्ञानप्रबोधिनी मी ऐकलंय की अशाच एका नैसर्गिक पद्धतीने निसर्गात राहून शिक्षण घेते. आणि त्याचप्रमाणे सोनम वांगचुक आहेत लडाखमध्ये, जे अशाच प्रकारची शाळा चालवतात एका वेगळ्या कन्सेप्ट घेऊन, ज्यांना आपण 3 इडियट्समध्ये ज्यांना फुन्सुक वांगडू म्हणून प्रेझेंट केलं आहे ते. आणि बरोबरच कलकेरी संगीत विद्यालयासारखे काही शाळा आहेत ज्यांचा मला त्या काळात परिचय आला. कलकेरी संगीत विद्यालयाचे जे प्रिन्सिपल आहेत ते माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. तर माझे पहिलं घरातनं जे बाहेर पडले मी, ते थेट मी कलकेरी संगीत विद्यालयामध्ये गेले. कलकेरी संगीत विद्यालय हे आगात आणि मॅथ्यू हे एक कपल आहेत ज्यांनी कर्नाटकच्या धारवाड या शहरात ही एक शाळा सुरू केली आहे. शाळा जरी अकॅडमिक असली तरी त्याचा जो बेस आहे तो हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचा आहे आणि तिथल्या स्थानिक ट्रायबल कम्युनिटी जी आहे त्या कम्युनिटीतल्या मुलांसाठी ती शाळा सुरू केली आहे. तर वायलिन, बासरी, त्यानंतर सितार, वोकल, कथ्थक नृत्य, तबला, तर ह्यासारखी अनेक वाद्य तिथे शिकवली जातात. तर मग आम्ही ठरवलं की माझं जे पहिलं एक्सपोजर ट्रिप आहे ते तिथे मी जाईन असं आम्ही ठरवलं. आणि ॲज अ स्टुडंट म्हणून मी तिथे नव्हती गेले, ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून गेले होते. त्यांनी मला स्पेशल कन्सिडरमध्ये मला तिथे एक 3 महिन्याचा कालावधी दिला होता. आणि तिथे मग माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. तोपर्यंत संगीताशी काही गंधही नव्हता, पण मी संगीत शिकायला गेले होते असंही नाही. तर तिथे जाताना मला माझ्या आईवडिलांनी एक 12 मुद्दे ठरवून दिले होते आणि त्या 12 मुद्द्यांवर मला काम करायचं होतं. तर त्या 12 मुद्देमध्ये संबंध, संवाद, विश्वास, मैत्री, शिस्त किंवा तिथलं आणि इथलं कल्चरल डिफरन्स, तर यासारखे काही 12 मुद्दे होते. पण त्यामध्ये संगीत हा मुद्दा सगळ्यात शेवटी होता. आता मी जेव्हा कलकेरी संगीत विद्यालय असं म्हटलं असेल तेव्हा तुमच्या डोक्यात असं आलं असेल की मी संगीत शिकायला गेले, पण मी संगीत शिकायला तिथे नव्हते गेले. मी या 12 मुद्द्यांवरच काम करायला गेले होते. आणि या 12 मुद्द्यांचा अनुभव घेता घेता मला संगीत शिकायला मिळालं. ते एक नवीन विषय माझ्या आयुष्यात आला आणि ते माझ्यासाठी एक बोनस होतं. पहिल्यांदाच गेले होते, घरातनं बाहेर पडले होते, लहान होते, एक 10-11 वर्षाचीच होते. त्यामुळे थोडंसं आधी सुरुवातीला खूप प्रॉब्लेम जाणवले, कारण कल्चरल डिफरन्स खूप होता. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातच वाढलेले, मराठीत बोलणारे, आणि तिथे एकदम कर्नाटकमध्ये जाऊन कोणाला फारशी हिंदी येत नाही आणि एकदम कन्नडच्या वातावरणात मी होते. त्यामुळे थोडासा सुरुवातीला ॲडजस्ट करायला वेळ गेला. पण ते जे 3 महिने होते त्यात मला खूप काही अनुभवायला मिळालं. खूप काही चॅलेंजेस आले, त्यांना मी तोंड द्यायची माझ्यात जी शक्ती आहे ती आली. अनेक मित्रमैत्रिणी बनले आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कन्नड मला तिथे येऊन शिकायला मिळालं. तिथे माझ्याकडे रॅपिडेक्स कन्नडची असूनसुद्धा मी ती एकदाही उघडली नाही, कारण त्याची गरजच पडली नाही. म्हणजे विचार करा, 300 मुलं-मुली आपल्या आजूबाजूला कन्नड बोलणारी असताना रॅपिडेक्सची गरजच नव्हती मुळात. आणि अक्षरशः या 3 महिन्यात रॅपिडेक्स ही माझ्या बॅगेच्या एकदम खालच्या बाजूला होती. तिची कधी मी उघडलीच नाही ती. तर मग मी कन्नड कशी शिकले? तर मुद्दामून 10वीच्या क्लासमध्ये जेव्हा कन्नडचा पिरियड असायचा तेव्हा तिथे जाऊन बसायचे. मला अक्षरशः एक शब्दही नाही कळायचा, पण जे काही शब्द कानावर पडतात
माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये होणारे संवाद, मग त्यात कधी-कधी एक वाईट शब्द असायचा जो मी लिहून काढायचा आणि नंतर विचारायचे. तर ते एक वेगळी मजा होती आणि असं करत-करत मी लिहिणं, वाचणं आणि बोलणंही कन्नड शिकू शकले. ही जी गोष्ट होती, की मला जे वातावरण मिळालं कन्नडचं, आता तिथे जर मला कोणी असं घेऊन बसलं असतं, की "हां बाबा कन्नड शिक" किंवा मी तिथे जाण्याआधी जर मी कर्नाटकमध्ये जाते, तर मला कन्नड शिकायचं आहे या दृष्टिकोनातून जर मी कन्नड आधी शिकायला बसले असते, तर कदाचित ते शक्य झालं नसतं किंवा ते एक जबरदस्ती म्हणून झालं असतं. पण तिथे मला जे वातावरण मिळालं, त्या मित्र जे मला सांभाळून घेतलं, तो अनुभव काहीतरी वेगळाच होता. आजही आम्ही संपर्कात असतो आणि खूप मजा येते आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता, जेव्हा मी माझ्या घरातनं बाहेर पडून पहिल्यांदा अशा वेगळ्या शाळेत जात होते आणि जे मी तुम्हाला सांगितलं, की संबंध, मैत्री, विश्वास या सगळ्या पॉइंट्सवर मी तिथे जाऊन काम केलं. त्या थोड्या ट्रायबल कम्युनिटीतल्या असल्या कारणाने सुरुवातीला त्या माझ्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायच्या. त्यांना नेहमी त्या मला म्हणायच्या, "अब तो एक शरीफ घर की लडकी हो" वगैरे असं करूनच ते मला संबोधायच्या. तर त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत मैत्री करणं थोडंसं कठीण होतं. पण अ, जे आई-वडिलांनी मला पॉइंट्स दिले होते त्याच्यावर काम करणं, त्याच्यावरच तर मी काम करायला मग हळू-हळू त्यांचा विश्वास संपादन करणं, त्यांना सांगणं, की नाही मी कोणी वेगळी नाही, मी तुमच्यातलीच एक आहे. हे एक खूप चॅलेंजिंग होतं कारण त्यांच्यात कसं असतं, की त्या आपल्या आपल्यात असतात आणि कारण खूप वर्षापासून त्या ट्रायबल कम्युनिटीत असल्या कारणाने एक न्यूनगंड त्यांच्या मनात असतो. तर त्यांना तो सांभाळून घेणं, त्यांच्यात आपण सरमिसळ होणं, हे खूप सुरुवातीला कठीण गेलं. पण नंतर-नंतर ते जे चॅलेंज आहे, ते एक मजा म्हणून वाटायला लागली. त्यानंतर सगळ्यात शेवटला पॉइंट जो मी तुम्हाला सांगितला, की संगीत, जे माझ्यासाठी एक बोनस होतं, ते मला तिथे जाऊन मिळालं. कारण तेव्हापर्यंत संगीत हा अजून विषय आला नव्हता कधी. तिथे जाऊन मला तबल्याची आवड निर्माण झाली. तबला आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये. मला चांगले गुरु लाभले. तबल्याचे गुरु श्री पंडित अनंत देसाई सर आणि गायनासाठी मला मंजू सर लाभले. तर तिथून माझा संगीताचा प्रवास सुरू झाला आणि जेव्हा मी कलकेरीमधून परत माझ्या घरी आले, तेव्हा मला इथे स्थानिक पण खूप चांगले गुरु मिळाले. त्यानंतर मी असं ठरवलं, की आता आपण परत कलकेरीत जायचं. कारण सुरुवातीला जे गेले होते त्याच्यात थोडंसं ॲडजस्ट करायलाच एक 1.5-2 महिना गेला. त्यामुळे ॲडजस्ट केल्यानंतरची जी मजा आहे ती थोडी उशिराने मिळाली. मग मी परत जायचं ठरवलं आणि 2014 साली 2014-15 साली मी परत कलकरीत गेले आणि तेव्हा मी 1 वर्ष राहून आले. आणि तेव्हाही मला तेच वातावरण तेव्हा ॲडजस्ट लवकर झाले कारण ऑलरेडी सवय होती त्या गोष्टींची. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि हे सगळे जे मुद्दे आहेत 12 मुद्दे त्यावर परत एक रिसर्च करायला एक मजा आली. हा सगळा प्रवास करत असताना काही नियम ठरवले प्रवासाचे. आता एक्सपोजरसाठी बाहेर जाणं म्हटल्यावर काही एक प्रिन्सिपल्स प्रवासाचे ठरवावे लागले. तर त्यामध्ये मी असं ठरवलं, मी आणि माझ्या आई-वडिलांनी, की आपण कुठेही प्रवासाला जायचं तिथे आपण जास्तीत जास्त करून स्लीपर ट्रेन्सचा उपयोग करायचा. कारण अर्थात जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा फ्लाईट्सचा उपयोग करावाच लागेल. पण जास्तीत जास्त करून आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपण ट्रेनचाच उपयोग करायचा. तर असं का? कारण जेव्हा आपण फ्लाईटमध्ये प्रवास करतो तेव्हा आपल्याला एकाच एकाच क्लासचे आपल्याला लोकं भेटतात. जेव्हा आपण ट्रेन अनेक म्हणजे आपल्या आजूबाजूलाच कितीतरी कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. एका लाँग रूटच्या ट्रेनमध्ये ती कारण वेगवेगळ्या राज्यातून जाते त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांचे जे लोकं असतात ती आपल्या आजूबाजूला असतात. कुठून तरी गुजराती कोणतरी बोलत असतं, कोणीतरी हिंदी बोलत असतं. तर अशी जी कल्चरल डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला ट्रेनमध्ये अनुभवायला मिळते. जेव्हा ट्रेन आपली सिंधुदुर्गात प्रवेश करते तसा वऱ्हाडचा मालवणी चिवडो येतो आणि जेव्हा रतलाममध्ये जाते तेव्हा रतलामी सेव येते.
जेव्हा ती गुजरातमध्ये जाते आनंद स्टेशनमध्ये, तेव्हा छाछ येतं, दूध येतं. तर ही जी डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला ट्रेनमध्ये पाहायला मिळते. ती आपल्याला आणि यामध्येच मग आपला इतिहास आणि जिओग्राफीचा स्टडी होऊन जातो. जसं मी असं ठरवलं, की आपण जेव्हा ट्रेनमधून प्रवास करू तेव्हा आपण ट्रेन ज्या ज्या ठिकाणी थांबेल त्या सगळ्या स्टेशनची नावं, त्याचा इतिहास आणि त्या स्टेशनची सगळी माहिती आपण काढायची. जेव्हा एक छोटंसं आपल्याला एक स्टेशन दिसतं, जिथे फारसं काही कन्स्ट्रक्शन केलं नाही आहे, तिथले लोकं अशी स्थानिक गाई-गुरं अशी चरतायत. हे एक छोटं स्टेशनमध्ये सुद्धा एक खूप मोठा इतिहास लपलेला असतो असं मला जाणवलं. कर्नाटकमधलं असं एक अगदी छोटं स्टेशन, जेव्हा मला कळलं की ट्रेन्स त्या स्टेशनवर थांबणार आहेत, त्या स्टेशनचं नाव मला आठवत नाही एक्झॅक्ट. पण जेव्हा असं कळलं की ते स्टेशन आपल्याला लागणार आहे, तेव्हा त्याची माहिती घेतली, त्याचा इतिहास घेतला आणि फार सुंदर इतिहास त्या स्टेशनला लाभला होता. त्या अनेक लोकांची, अनेक राजांची आक्रमणं त्या स्टेशनवर त्या इलाख्यात झाली होती आणि खूप साऱ्या कल्चरली रिच असं ते स्टेशन होतं आणि जसं मी माझ्या डोक्यात इमेज ठेवली होती, की आता हे एवढं ऐतिहासिक जर हे एक स्टेशन असेल तर नक्कीच ते खूप मोठं असेल. पण तिथे जाऊन प्रत्यक्षात जेव्हा पाहिलं तेव्हा तिथे तर साधा प्लॅटफॉर्मही असा थोडासा चांगल्या जीर्णावस्थेत होता. अनेक स्थानिक लोकं तिथे मेंढी आणि बकऱ्या चरवत नेऊन जात होते. तर या फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसताना फार छोट्या वाटतात. पण मुळात आपण जेव्हा त्यांचा शोध घेतो, त्याचा आपण इतिहासाचा वगैरे शोध घेतो, तेव्हा खूप त्या मोठ्या असतात. तर माझा इतिहास आणि भूगोल ह्याचा जो अभ्यास आहे तो या रीतीने झाला. आणि अर्थात जेव्हा आपल्याला खरा इव्हन गोपालकृष्ण गोखलेंनी गांधीजींना सांगितलं होतं, जेव्हा ते आफ्रिकेवरून परत आले होते, की तुम्हाला जर खरा भारत पाहायचा असेल तर तुम्ही जनरल क्रासमधूनच खेडेगावात फिरायचं आणि त्याचप्रमाणे गांधीजींनी केलं. कारण जनरल क्लासमध्ये सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात आणि वेगवेगळ्या त्यांच्यामधील त्यांची वेशभूषा, त्यांची बोलण्याची शैली किंवा त्यांची रहन-सहन, त्यांचे खाद्यपदार्थ हे आपल्याला अगदी अनुभवता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काही ठरवल्या गेल्या आणि मग त्यानुसार माझा तसा अभ्यास होत गेला. तर आम्ही गुजरातला जाणार होतो, माझे आई-वडील आणि मी, कच्छला. तर आता कच्छ म्हटल्यावर सगळ्यांच्या समोर रण ऑफ कच्छ आलं असेल. पण कच्छला जाऊनही आम्ही रण ऑफ कच्छला गेलो नाही. कारण तिथे एक खूप मोठा रण ऑफ कच्छहूनही खूप मोठा अनुभवायला मिळणार होतं. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत, दामजी वांकर म्हणून आणि ते कच्छमधले पारंपरिक वीवर आहेत. जवळजवळ 8 राष्ट्रपती अवॉर्ड त्यांना मिळालेत. एक जॉईंट फॅमिली आहे 4 भावंडांची आणि प्रत्येकाच्या घरात एक राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेले, सन्मानित झाले आहेत ते. त्यांच्या जवळजवळ 8 पिढ्या ह्या विविंग ह्याच्यामध्ये आहेत. हातमागावर काम करतात. इवन ते नॅचरल डाईंगवर सुद्धा काम करतात. तर तिथे आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा मग आम्ही महाराष्ट्रामधून आले म्हणून ते म्हणाले, चला आपण रण ऑफ कच्छला जाऊया वगैरे. पण मग आम्ही त्यांना म्हटलं, की नाही, आम्हाला रण ऑफ कच्छ नाही पाहायचं, आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे. आणि ते 3 दिवस आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. त्यांच्यासोबत त्याच वेळेस मी त्यांच्याकडे नॅचरल डाईंग शिकले. आणि आज मला असं वाटतं, की कदाचित मी रण ऑफ कच्छला गेले जरी असते तरी तो माझ्यासाठी एक क्षणिक आनंद राहिला असता. पण आज जे मी त्यांच्याकडे जाऊन शिकले, जी कला मी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला, ती मला आजही माझ्या ती कामी येते. मी सध्या नॅचरल डाईंगवर काम करते आहे. यामध्ये हा अनेक रुमाल आणि अनेक रंगांचे सध्या एक्सपेरिमेंट चालू आहे. हा जो तुम्ही बघताय हा मंजिष्ठ्याचा कलर आहे आणि एका मंजिष्ठ्यापासूनच वेगवेगळे शेड्स येतात. त्यानंतर सध्या आता मी इथल्या स्थानिक कोकमवर काम सुरू करते आहे. कारण कोकम हे आपलं स्थानिक फळ आहे आणि खूप चांगला रंग आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतो. तर सध्या त्याच्यावर काम चालू आहे. तर हा जो ह्याच्यामध्ये एक फार छान टुरिझमचा पार्ट येतो, जो प्रसाददादा पण आता करतो आहे. की त्याने जी कन्सेप्ट राबवली आहे ती सेम कन्सेप्ट, की आपल्याला नक्की कसं टुरिझम हवं आहे. म्हणजे जर मी तिथे रण ऑफ कच्छला गेले असते तर मी खूप
मोठा अनुभव हुकले असते. कारण ते 3 दिवस त्यांच्या फॅमिली, त्यांची जॉईंट फॅमिली होती. 4 भावंडं, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, ही सगळी एक मोठी जॉईंट फॅमिली त्यांच्यासोबत राहून विविंग शिकणं, संध्याकाळी ते कबीरचे भजन गायचे, तर त्यांच्यासोबत ते जे तो एक वेगळा आनंद होता, जो कदाचित तिथले जे रण ऑफ कच्छ आणि जे इतर काही ठिकाणं आहेत, तिथे जाऊन मला तो मिळाला नसता, असं मला वाटतं. आज जे आपलं चाललं आहे की गोव्याला जे लोकं येतात, जे बीचवर धांगडधिंगा करतात, तर ते मला वाटतं की ते खरं टुरिझम नाही आहे. खरं टुरिझम हे असं असू शकतं, असं मला वाटतं. ज्याने काहीतरी आपल्याला शिकायलाही मिळतं आणि एन्जॉयमेंटही होते. ही शिकण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम सहज घडून जाते. म्हणजे स्टडी टूरला आल्यासारखं पण नाही वाटत आणि एक वेगळी एन्जॉयमेंट पण होऊन जाते. तर अशा टाईपचं जे टुरिझम आहे, म्हणजे गोव्याला गेल्यावर मला बीचच पाहायला हवं असं काही कंपल्सरी नाही आहे. गोव्याला गेल्यावर अनेक तिथले जे स्थानिक जे काही तिथले कारागीर आहेत, शेतकरी आहेत किंवा कलाकार आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांची कला शिकण्याचा एक थोडासा एक अनुभव घेणं, हे खूप मोठा टुरिझमचा भाग असू शकतो असं मला वाटतं. ह्या हे जे मी नॅचरल डायिंग शिकले दामजीबाईंकडे जाऊन, ते मला त्याच्यावर अजूनही माझा रिसर्च सुरू आहे आणि हे कदाचित माझ्या आयुष्याचं हे वेगळं वळण असू शकतं. कारण जेव्हा त्यांच्याकडे मी शिकले, त्याच्यानंतर घरी येऊन त्याची प्रॅक्टिस करत गेले आणि आज एक ध्येय घेऊन आहे की येत्या काही वर्षात माझ्या घरात राहणाऱ्या सगळ्या लोकांसाठी आणि माझ्यासाठी आमचे जे काही कपडे असतील ते आम्ही स्वतः नॅचरल डाय करू. तर हे ध्येय मला दामजीबाईंकडे मिळालं. तिथे समजा मी अशीच दुसरीकडे हे पाहायला ते पाहायला गेले असते, तर हे ध्येय आज मी मिळवू शकले नसते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की लोकं आज मला विचारतात की तू एवढं सगळं कसं बोलू शकतेस किंवा एवढंच लिखाण कसं करू शकतेस, असं यश तुला का मिळालं, असं लोकं विचारतात. तर माझं नेहमी हेच उत्तर राहतं की हे माझं यश नाही आहे, ही माझी क्रिएटिव्हिटी आहे. आणि आता क्रिएटिव्हिटी तर सगळ्याच मुलांमध्ये असते. सगळीच मुलं हुशार असतात, सगळीच ढ असतात आणि सगळीच क्रिएटिव्ह असतात. फक्त एक फरक असा असतो की तुम्ही त्या क्रिएटिव्हिटीला किती वाव देताय. मला माझ्या आई-वडिलांनी जी स्टेप घेतली माझ्या जन्मानंतर, मला जे वातावरण दिलं, त्यामुळे माझ्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती बाहेर आली आणि कदाचित त्यामुळेच मी हे सगळं करू शकते आणि हे मीच करू शकते असंही नाही आहे. अनेक लोकं हे भारतात आहेत, अनेक मुलं आहेत जे करत आहेत ही गोष्ट. अनेक शाळा आहेत ज्या अशा प्रकारचा माहोल मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी कोणीतरी स्पेशल चाइल्ड आहे असं अजिबात नाही आहे. मी एक तशीच सामान्य मुलगी आहे. मला फक्त तो वाव मिळाला, ते वातावरण मिळालं म्हणून आज मी एवढे सगळे मला अनुभव मिळत आहेत आणि एक खूप सुंदर शिक्षण असं मला मिळते, जे जे फक्त एक नुसतं डिग्री पुरता मर्यादित नाही आहे, तर ते एक जीवन शिक्षण आहे. जसं माझा आज टॉकचा विषय आहे की जीवन शिक्षण एक मोकाट विद्यापीठ. तर खरंच हे एक जीवन शिक्षण एक मोकाट विद्यापीठ आहे. धन्यवाद. कोणालाही प्रश्न असतील आता तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. नाव घेऊन बोला आणि क्वेश्चन आधी पूर्ण वाचतात नाव. कोणाला प्रश्न आहेत का, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकतात.
ओके, तर प्रश्न आला आहे की मग मी डिग्री जर समजा शाळेत जात नाही तर मग शिक्षण म्हणजे डिग्री कशी घेते. आणि मला हा प्रश्न अपेक्षित होता, येईल हे अपेक्षितच होता. तर मी असं म्हणते की फक्त डिग्री हेच शिक्षण आहे का? तर मला असं वाटतं नाही. आज अनेक भारतात काय जगात अनेक मुलं मुली आहेत ज्यांच्याकडे डिग्री नाही आहे तरी त्यांना अ, अनेक नामांकित संस्थांनी त्यांना आपल्या आपल्या ॲडमिशन दिली आहे. त्यांना ॲज अ फॅकल्टी म्हणून ते बोलवतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. परवाच मी नुकतंच एक न्यूज वाचली की उत्तर प्रदेशमध्ये एक मुलगी आहे, जिने 15व्या वर्षात MSc पूर्ण केली आणि आता ती PhDची तयारी करते. सगळ्यात पहिली यंगेस्ट अशी MSc होणारी विद्यार्थिनी आहे. तर मी हेच म्हणेन की नुसतं डिग्री मिळून आपल्याला यश मिळालं असं होतं का? तर मला असं वाटतं नाही. मुलांमध्ये असणारे जे टॅलेंट आहे, जे कौशल्य आहे, जे त्याच्यामध्ये असणारी जे असे वेगवेगळे आयाम आहेत, म्हणजे किती कौशल्य त्याला येतात. एक मल्टी टॅलेंटेड जो एक हे आहे, तो असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज जगात त्यालाच वाव असं मला वाटतं. पण तरीही ज्याला डिग्री करायची असते ते करू शकतात. आपल्याकडे YCMOU सारखे कॉलेजेस आहेत, ओपन युनिव्हर्सिटीज आहेत. NIOS नावाची एक ओपन स्कूलिंग आहे, जी जगातली सगळ्यात लार्जेस्ट ओपन स्कूलिंग सिस्टीम आहे. ज्यामध्ये आपण आपली 10वी 12वी इवन 8वी वगैरे हे जे आपलं प्रायमरी आणि हायर एज्युकेशन जे आहे ते आपण त्यात करू शकतो. त्यामध्ये आपल्याला 3 स्टेप्स असतात ABC. A इक्विव्हॅलंट टू 3rd स्टँडर्ड, B इज इक्विव्हॅलंट टू 5th स्टँडर्ड अँड C इक्विव्हॅलंट टू 8th स्टँडर्ड. त्यानंतर आपण डायरेक्ट 10वी करून डायरेक्ट 12वी करू शकतो किंवा 12वी डायरेक्ट स्किप करून आपण बॅचलर्ससुद्धा करू शकतो. हे तुम्हाला माहीतच असेल. तर यातनं मी माझी नुकतीच आता 10वीचे 2 पेपर राहिले आहेत. तर ते यावर्षी माझे कंप्लीट होणार आहेत. पण यामध्ये एक भाग असा येतो की नुसतं मला सर्टिफिकेट मिळालं म्हणून माझं शिक्षण झालं का? तर आपण मला असं वाटतं फार संकुचित वृत्तीचे झालो आहोत की आपल्याला फक्त एक कागद स्वरूपी एक काहीतरी मिळालं तर आपलं शिक्षण पूर्ण झालं असं समजतं. पण मला असं मुळात माझं पर्सनल असं मत आहे की शिक्षण ही जी प्रोसेस आहे ती लाईफ लाँग प्रोसेस आहे. ती कधी संपतच नाही. जरी तुम्हाला आज PhD मिळाली तरीसुद्धा तुम्ही मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकतच असता. त्यामुळे आपण एक शिक्षणाला सीमित केलं असं मला वाटतं. आणि तरीसुद्धा मी एक अनुभव म्हणून 10वी दिली. खरं तर माझ्या आईवडिलांचं मत होतं की तू 10वी दिली नाहीस तरी काही फरक पडणार नाही. पण एक अनुभव म्हणून मी 10वी दिली. पण त्यामध्ये जे विषय होते ते खूप चांगले होते. NIOSमध्ये हा एक ॲडव्हांटेज असा आहे की त्यामध्ये तुम्हाला कोणतंही असं हे दिलं जात नाही, कंपल्शन केलं जात नाही की तुम्हाला गणितच घ्यायचं आहे, तुम्हाला सायन्सच घ्यायचं आहे. तर एकूण 16 विषय असतात. याच वर्षी 2 विषय अजून ॲड केले गेले, हिंदुस्थानी म्युझिक आणि कर्नाटिक म्युझिक. तर आता एकूण 18 सब्जेक्ट झालेत आणि त्या 18 सब्जेक्टपैकी आपल्याला मिनिमम 5 निवडायचे असतात आणि मॅक्झिमम आपण आपल्याला एक एक्स्ट्रा हवा तर 6 पण निवडू शकतो. लँग्वेजेसचे आपल्याला खूप ऑप्शन आहेत. या विषयांमध्ये सायकॉलॉजी, इंडियन नॉलेज ट्रेडिशन किंवा इंडियन कल्चर, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी आणि असे इंडियन पेंटिंग, ज्यांना पेंटिंगमध्ये आवड आहे ते पेंटिंग घेऊ शकतात 10वीतच. तर असे जे 18 सब्जेक्ट आहेत त्याच्या आपल्याला खूप ऑप्शन आहे आणि त्याच्यातनं आपण मिनिमम 5 निवडायचे आणि खूप चांगले चांगले सब्जेक्ट्स होते म्हणून मी 10वी केली. आता 2 पेपर शेवटले राहिले ते आता जुलैमध्ये जुलैमध्ये त्याचं परीक्षा आहे आणि मग त्यानंतर 10वी माझे संपणार आहे. अजून याच्यामध्ये एक असं ॲडव्हांटेज आहे की जर तुम्हाला सगळे पेपर एकदम नसतील द्यायचे, म्हणजे एकूण समजा मी 5 सब्जेक्ट निवडले तर त्या 5चे एक्झाम जी आहे ती मला जर याच वेळी द्यायची नसेल तर मी टप्प्याटप्प्याने देऊ शकते. म्हणजे आपल्याला 5 वर्ष मिळतात
आणि एका वर्षाला एक सब्जेक्ट दिला तरी आपण अगदी आरामात आपली 10वी देऊ शकतो. म्हणजे मी माझी 10वी 2018ला सुरू केली ते 2020पर्यंत मी अजून देते. 2-2, 1-1 असा सब्जेक्ट घेऊन मी 10वी देते. वर्षातनं 2दा परीक्षा होतात 6-6 महिन्यांच्या गॅपनी आणि आपल्याला हवे तसे, हवे तेव्हा आपण पेपर देऊ शकतो. ऑन डिमांड एक्झामिनेशन असते. जेव्हा आपण त्यांना सांगणार की आमची परीक्षा या दिवशी घ्या आणि त्यावेळी ते आपली परीक्षा घेतात. तर हे जे थोडंसं फ्लेक्झिबिलिटी आहे या ह्याच्यामध्ये, तर त्यामुळे मला 10वी करावीशी वाटली आणि त्यामुळे मी त्याच्यात एनरॉल झाले. अमोल सावंत यांनी एक प्रश्न विचारला आहे की तुझ्या धामापूर येथील कार्याची माहिती द्यावी. तर युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ हा या प्रकल्पाचं नाव आहे आणि जेव्हा मी माझे आईवडील 2007 साली आलो इथे, तेव्हाच युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ सुरू झाली आणि माझे दादाताई आणि मी आम्ही असे इथे वेगवेगळे जसं सांगितलं तसं हे रोजचं शिक्षण चालू असतं. ही जरी पेपर संस्था असली तरी ॲक्च्युअलमध्ये ही आम्ही एक फॅमिली म्हणून राहतो आणि रोज वेगवेगळ्या विषयांवर काम चालू असतं. मला माहीत नाही मी उद्या उठून काय नवीन शिकणार आहे किंवा मला काय नवीन शिकायला भेटणार आहे हे मी आज नाही सांगू शकत. तर अशा ज्या वेगवेगळ्या अशा भन्नाट गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही इथे करत असतो. वेगवेगळ्या विषयांवर काम चालू असतं. जसं मी सांगितलं की आम्हाला ज्या समस्या जाणवतात त्यावर आम्ही काम करायला सुरुवात करतो आणि तोच आमचा सिलेबस असतो. तर त्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या गोष्टींवर काम चालू असतं. नुकतीच आम्ही आमची विहीर बांधली आहे, तर त्यामुळे त्या विहिरीत आम्हाला जे कोणी कारागीर जे आले त्यांचंसुद्धा आम्ही डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे आणि विहीर जी आहे ती पारंपरिक पद्धतीने जांभळाचा लाकडाचा सांगाडा करून बांधली. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला अनुभवायला मिळाल्या या विहिरी बांधताना, तर त्याचंसुद्धा आम्ही डॉक्युमेंटेशन करतो आहे आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. अजून कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. सोमनाथ नागवडे यांनी प्रश्न विचारला आहे की निसर्ग शिक्षणाबद्दल काय सांगशील? तर मला असं वाटतं की हे एक म्हणजे मी नाही सांगू शकत कारण ती एक अनुभवण्याची गोष्ट आहे आणि हे सांगणं शब्दांमध्ये खूप कठीण आहे कारण या सगळ्या गोष्टी ह्या मी अनुभवत आल्या आत्तापर्यंत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की जसे जसे रोज नवीन नवीन विषय येत जातात आणि त्याप्रमाणे काम होत चालतं. त्यामुळे निसर्ग शिक्षण असं काही वेगळं आहे असं काही नाही, तर ते एक फार साधारण गोष्ट आहे. जेव्हा आपण निसर्गात राहतो, जेव्हा आपण ऑब्झर्व करतो गोष्टी, तेव्हा नकळतपणे आपण त्या शिकत जातो. आपले जे सेन्सेस आहेत म्हणजे जेव्हा आपण मातीत हात घालतो तेव्हा जाणवणारं जे टेक्स्चर आहे, जो रंग आहे किंवा जो आपल्याला फील होतो, तर ह्या सगळ्या ज्या सेन्सेस आहेत ते आपल्या स्ट्राँग होतात आणि या सेन्सेस थ्रू आपलं शिक्षण होत असतं. स्वयंपाक करताना आपलं जो नाक आहे, जे डोळे आहेत, हात आहे, ह्याचे सेन्सेस आपल्याला जाणवतात. आमटीचा वास कसा आहे, मग त्याचं काही विशिष्ट मसाले टाकल्यावर त्याचा वास कसा बदलतो किंवा वेगळ्या पद्धतीने केल्यावर कसं राहते ती आमटी. तर हा सगळ्या फार सोप्या गोष्टी आहेत, पण यातनं खूप काही शिकायला मिळतं असं मला वाटतं आणि हेच निसर्ग शिक्षण आहे. शिल्पा वाडेकर यांनी प्रश्न विचारला आहे की कोकणातील मुले या विषयाकडे वळावीत म्हणून काय करू शकाल? मला असं वाटतं की काही वेगळं करण्याची गरज नाही आहे कारण कोकणासारख्या स्वर्गात राहणारी मुले ऑलरेडी हे शिक्षण घेत आहेत. जी मुलं रोज रानावनात जातात, जंगलात जातात, त्यांना अजून काही वेगळं करतायत असं मी नाही सांगणार कारण मीही तेच करते. त्यामुळे मुळात कोकणात राहणारी जी मुलं आहेत ती
ह्याच पद्धतीत आहेत, याच पद्धतीत शिकत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी असं काही वेगळा उपक्रम राबवणं किंवा असं काही करणं आज तरी नाही गरजेचं वाटत. हां, जे जे मुलं या कोकणात नाही राहत किंवा जी मायग्रेट झाली आहेत, जे एका वेगळ्या माइंडसेटमध्ये गेले आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच आपण इथे करतोय. आपण इथे गावातल्या मुलांसोबत घेऊन त्यांच्यासोबत विविध कार्यक्रम राबवतो. जसे की त्यांना नॅचरल डाईंग शिकवतो. अ, इथे जे धामापूर तलाव आहे, त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती त्यांच्यासोबत आपण शेअर करतो. कुठेही जेव्हा आपण बर्ड वॉचिंगला वगैरे जातो, तेव्हा आपण त्यांना घेऊन जातो. तर ती ऑलरेडी हे सगळं मुलं करतायत इथे राहणारी गावातली मुलं. पण फक्त एवढंच आहे की त्यातनं त्यांना जी एक आपण म्हणू त्यांना जी एक आपण दिशा द्यायला हवी की ह्यातनं हे फक्त एक त्यांना जोड मिळाली. म्हणजे ती कृती ते करतायत, पण त्या कृतीला एक ज्ञानाची जोड वेगळं करण्याची गरज नाहीये. ओके. विद्या कामत यांनी प्रश्न विचारलाय विद्याताईंनी, की अ, माझं जे आता हे अनुभव आहेत ते भविष्यात काही एक्सप्रेस करण्याची काही हे आहे का? काही कल्पना आहे का? तर हां, मी मधनं-मधनं लेखन करत असते आणि जे रोज अनुभव येतात, ज्या काही समस्या असतात, त्यांवर असं छोटं-छोटं लेखन करत असते. नुकताच एक ब्लॉग लिहिण्याचा एक प्रयत्न सुरू केला आहे. तर अजून तरी असं काही मनात नाही आहे. विद्याताईंचा असा मेसेज आहे, की काही पुस्तक वगैरे पब्लिश करण्याचा काही विचार आहे का? तर एवढ्यात तरी अजून नाही केला आहे. पण हां, म्हणजे नक्कीच करू शकतो भविष्यात. पण मला असं वाटतं, की पुस्तक वाचून म्हणजे जर समजा दुसऱ्या व्यक्तीला अ, हे जाणून घ्यायचं असेल, तर नुसतं पुस्तक वाचून ते नाही जाणून घेता येणार. आपल्याला ते जेव्हा आपण जेव्हा त्याचा अनुभव घेऊ, तेव्हा मला वाटतं ते काहीतरी एक चांगलं त्याचा काहीतरी आउटपुट येऊ शकतो. प्रभाकर परब यांनी विचारलंय की स्पर्धा परीक्षा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीबद्दल काय वाटतं? त्याबद्दल घरातून काही सांगतात का? अ, हो, मला माहिती आहे यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी आणि मी म्हणजे अजून तरी असा काही विचार मी जस्ट आता सगळ्या गोष्टींचा अनुभव घेते, सगळ्या एक्सप्लोर करते विषय. त्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो, अनेक प्रश्नही विचारतात, की "तू पुढे जाऊन काय करणार आहे?" पण मी एवढ्यात अजून तरी नाही ठरवलं, की मी काय करणार आहे. कारण अजून असे बरेचसे विषय आहेत, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचले नाही आहे आणि ते मला अनुभवायचे आहेत आणि हे सगळं झाल्यावर एक स्टेज येईल, 18 वर्षापर्यंत मग या सगळ्या विषयांना हाताळून मग मी एक ठरवू शकेन, की मला काय व्हायचं आहे. पण अजून तरी मी असं काही ठरवलेलं नाही आहे. प्राची देसाई नी विचारलंय, की "तुझा पुढचा उपक्रम कोणता आहे?" असं आपण नाही सांगू शकत, की माझा पुढचा उपक्रम कसा आहे. पण आता उद्या काहीही माझ्यासमोर येऊ शकतं. कोणताही उपक्रम येऊ शकतो आणि त्याच्यावर मी काम करायला सुरुवात करू शकते. त्यामुळे हे एक फार असं हां, नक्कीच ते शिस्तबद्ध आहे. पण ते अ, असं आदल्या दिवशी हां, मी उद्या हे करणार आहे, तसं ठरवून नाही होत. कारण उद्या काहीही म्हणजे समस्या माझ्यासमोर येऊ शकते किंवा अ, कोणतंही एक नवीन विषय माझ्यासमोर येऊ शकतो आणि मी त्याच्यावर काम करायला सुरुवात करू शकते. पण सध्या माझं काम नॅचरल डायइंगवर चालू आहे. त्यानंतर विहिरीचं जे आम्ही डॉक्युमेंटेशन करतोय ते चालू आहे. त्यानंतर आमच्या बाजूलाच एक आहे आणि ते आपण कसं कन्झर्व्ह करता येईल त्यावर सध्या काम चालू आहे. विविध मातीचे प्लॅस्टर्स आम्ही बनवतोय आणि आमच्याकडे मड ओव्हन आहे, तर त्यात आम्ही वेगवेगळ्या रेसिपीज करतो, पाव बनवतो. तर ते पण एक प्रयोग चालू आहे. आता नुकताच मी व्हीट ब्रेड बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर ह्या काही अशा उपक्रम आहेत जे चालत असतात आणि नवीन नवीन उपक्रमही याच्यात सामील होत असतात. विवेक पारकर यांनी विचारलंय की तुझ्या वयातील मुलांना काय उपदेश देशील? आज मुलं लवकर निराश होताना दिसतात. तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की आज जे आपण म्हणजे जे मी माझ्या परीक्षेत जे अनुभवलं, ज्यावर माझं नुकतंच आता एक मी लेख लिहिते त्यावर एक, तर त्याच्यात मी जे अनुभवलं की अ, माझ्या घरातून मला तेवढा प्रेशर नसतानाही मला बाहेरून खूप तो जाणवला. म्हणजे माझी 10वीची ज्यावेळेस परीक्षा होती त्याच्या 15 दिवस आधी मी कुठेतरी कणकवलीत माझ्या युरेका सायन्स क्लब म्हणून आहे ग्रुप, तर त्यांच्यासोबत कुठेतरी कोणत्यातरी वेटलँड जंगलात गेले होते आणि असे आमचे काहीतरी कार्यक्रम चालू होते आणि तिथे काही पालक होते. त्यांनी मला हे विचारलं होतं, की "अगं तुझी 10वी आहे ना 15 दिवसांनी, तू इथे काय करतेय?" मी त्या पूर्ण 50 मुलांमध्ये मी अशी एकच मुलगी होते जिची 10वी आणि तरी आले. आणि असे खूप सारे लोकांनी प्रश्न विचारले, की "तू कशी म्हणजे तुझी तशी डेअरिंगच कशी झाली, की म्हणजे परीक्षा 15 दिवसावर आहे आणि तू एवढी एन्जॉय करतेस?" तर मला असं वाटतं, की त्या मुलांची काहीच चुकी नसते. खरं चुकी जी असते ती हे जे असं टेन्स वातावरण जे निर्माण करतात बाहेर, की इव्हन वर्तमानपत्रामध्ये मला खूप आश्चर्य वाटतं, की 10वीची परीक्षा आली, की जसं कोरोनाचं सगळीकडे वारं पसरलंय तसंच 10वीचं वारं सगळीकडे पसरतं. पण मी म्हणेन, की यात काही मोठी गोष्ट नाहीच आहे ना. 10वी काय आपण म्हणजे 10वी, 12वी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या फारशा महत्त्वाच्या मला नाही वाटत. आणि त्यामुळे मला असं वाटतं म्हणजे जे मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत संवाद साधते. माझी एक मैत्रीण आहे, नुकतंच तिच्याशी परवा बोलणं झालं, तर ती मला सांगत होती, की मला नुकतीच सुट्टी मिळाली आहे, ती आता मी खूप एन्जॉय करणार आहे. कारण पुढल्या वर्षी 9वीचं वर्ष आणि त्याच्यानंतर लगेच 10वीचं वर्ष आहे. तर हे जे तिच्या जे मनात आलं, ते आता तिने तर नाही हे निर्माण केलं, तर कोणीतरी तिच्या आसपास असणारं जे वातावरण तिला मिळालं किंवा जो प्रेशर तिच्यावर आला, तर त्यामुळे तिला तसं वाटू लागलं. आणि मला वाटतं की मुलं लवकर निराश होतात त्यामागे खरं मुलं जबाबदार नसतात. खरं तर ते जे वातावरण देणारे जे लोक निर्माण करणारे जे लोकं असतात तेच जबाबदार असतात असं मला वाटतं. कारण आता मला कुठे भीती वाटली. माझ्या आई मला काहीच म्हणजे अगदी अ, परीक्षेच्या आदल्या दिवशी मी कोणतंतरी हॅरी पॉटरचं पुस्तक वाचत होते. म्हणजे इतकंही निष्काळजी नाही राहावं, पण मला कधीच प्रेशर नाही दिला गेला, की तुझा अभ्यास झाला का? तू हे केलंस का? तू ते केलंस का? ते सहज होत गेलं आणि त्यामुळे मी पण एक फ्री माइंडने परीक्षा लिहायला बसले आणि त्याच्यातही मला अनेक खूप छान अनुभव आले. तर हे जे वातावरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये मुलं लवकर त्यामुळेच निराश होतात कारण एक विचार करा म्हणजे तुम्ही एका परीक्षेला जाताय जी खूप एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे परीक्षेला जाणं हे एक आपण नेहमी विचार करतो, की "अरे बापरे! परीक्षा आली." तर ते "अरे बापरे!" का होतं आपल्याला? ते ते खूप छान असं एक पिकनिकला जाण्यासारखं वाटलं पाहिजे. पण ते नाही होत कारण आई-वडील, घरचे नातेवाईक, त्यानंतर आपले मित्र शिक्षक, वर्तमानपत्र ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चारही साइडने त्या जर मुलावर प्रेशरच प्रेशर असेल, तर तो निराश होणार तर काय होणार? तो नक्कीच निराश होणार. तो टेन्स होणार आणि त्या ह्याच्यातच तो पेपर घेणार. तर मला वाटतं ही फारच खूप सहज गोष्ट आहे परीक्षा म्हणजे. त्याच्यात फार काही मोठं नाही आहे. पण आपण उगाच एवढे टक्के मिळवले पाहिजे, तेवढे टक्के मिळवले पाहिजे आणि यामुळे ते मला असं वाटतं की त्यामुळेच जास्त मुलं मुल मुलं मुलं निराश होतात. नेहा कापसेंनी विचारलं आहे, की तुमच्याकडे ॲडमिशन प्रोसेस काय आहे? तर अशी कोणतीच ॲडमिशन प्रोसेस नाही आहे, कारण ही काही युनिव्हर्सिटी नाही आहे. ही अशीच एक फॅमिली आहे, तर कधी 24 तास 365 दिवस हे दार उघडं असतं. कोणीही येऊ शकतं. फक्त ज्या ज्या कोणाला इंटर्नशिप करायची असेल, व्हॉलंटिअर म्हणून यायचं असेल, त्यांनी फक्त एक मेल पाठवला, तर मग आपलं एक शेड्यूल पाठवलं, कधी येणार आहे वगैरे. तर
तेच फक्त करावं लागतं. ॲडमिशन प्रोसेस नाही आहे. कारण परत ॲडमिशन प्रोसेस म्हटलं परत आपण त्याच साच्यात गेलो, की ॲडमिशन करा, परत या आणि परत स्टडी मटेरियल हे जे आहे परत तो एक साचाच आहे. त्यामुळे अशी काही ॲडमिशन प्रोसेस नाही आहे. मोल सावंतांनी विचारलं की तुमची वेबसाईट आहे का? टॉक संपल्यावर मी तुम्हाला माझी ही जी युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ जे उपक्रम आहे त्याची वेबसाईट तुम्हाला पाठवेन. नितीन कालिदास पडवळ यांनी विचारलं आहे, उदरनिर्वाहासाठी कोणते कौशल्य आत्मसात करावं असं तुला वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की उदरनिर्वाह हा एक म्हणजे आपण प्रत्येक वेळी उदरनिर्वाहाचा का विचार करतो? म्हणजे जर आता आपल्याला सगळ्याच गोष्टी जर आल्या, शेती आली, स्वयंपाक आला, बांधकाम आलं, तर मग ह्या सगळ्या उदरनिर्वाहाच्याच तर गोष्टी आहेत. म्हणूनच तर त्यांना जीवन कौशल्य म्हणतात. म्हणजे उदरनिर्वाहासाठी कोणतं तरी असं वेगळं स्पेशल कौशल्य आहे असं मला नाही वाटत. या सगळ्या जेव्हा जीवन कौशल्य येतात, तेव्हा मुळात आपण लाईफ स्किल जीवन कौशल्य म्हणतोच कशाला? कारण ते जीवनासाठी ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी तर असा कधी विचार नाही केला उदरनिर्वाहासाठी. त्यांना तर सगळ्याच गोष्टी यायच्या. मग ही जी गोष्ट आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते, की एक स्पेसिफिक कोणतातरी एक विषय घेऊन ते फक्त माझ्या उदरनिर्वाहासाठी असं मला नाही योग्य वाटत आणि अजून तरी मी त्याचा विचार केलेला नाही आहे. मी जसं सांगितलं, की मी सगळे विषय हाताळते आणि सगळ्या विषयांमध्ये एक आवड निर्माण करते. त्याला मी भाग बनवते आपल्या आयुष्याचा. अजित कानशिडे सरांनी विचारलं की खेळ या प्रकारात तुला काय आवडतं? तर मला कॉपरेटिव्ह गेम्स आवडतात. आमच्याकडे मध्ये एक 3-4 वर्षांपूर्वी जर्मनीमधून एक व्हॉलंटियर आली होती आणि तिने आम्हाला कॉपरेटिव्ह गेम्स शिकवले होते. तर ते मला फार आवडतात, ज्यामध्ये शर्यत नसते आणि ते एकमेकांना मदत जास्तीत जास्त करून आदिवासी मुलांमध्ये खेळले जातात. तर अशा खेळांमध्ये मला जास्त रस वाटतो आणि असे अनेक खेळ आम्ही अनेक शाळांमध्ये पण काही मुलांसोबत खेळलो आहे. अजित कांचडेंनी परत एक प्रश्न विचारला आहे की इंग्लिश वाचायला अथवा बोलायला येणं आवश्यक वाटतं का? जर आवश्यक असेल तर तू काय प्रयत्न करतेस? नसेल तर का? मला असं वाटतं की आपली मातृभाषा जी आहे म्हणजे अर्थात इंग्लिश शिकलंच पाहिजे. कारण आज जगात इंग्लिश महत्त्वाचंच आहे आपल्याला कुठे जायचं असेल किंवा कुठे पुढे आपल्या भविष्यात काही करायचं असेल तर. पण जो मेन फोकस आहे तो मी मातृभाषाही नाही म्हणणार, मी म्हणणार की नेटिव्ह लँग्वेजेस आपल्या ज्या भारतातल्या आहेत त्या. जशी मी आज जशी मराठी शिकले, जशी कन्नड शिकले, तर तशा ज्या नेटिव्ह लँग्वेज आहेत त्याच्यावर मी जास्त भर देते. पण ह्याचा अर्थ असाही नाही की मी इंग्लिश शिकत नाही. कारण ती शेवटी आज या समाजात तीच एक भाषा आहे जी प्रचलित आहे. त्यामुळे ती शिकणं गरजेचंच आहे. तर तिच्या बाबतीतही हाच मुद्दा येतो की मला परत कोणी शिकवलं नाही इंग्लिश किंवा कोणी सांगितलं नाही तू शिक. तर इथे बाहेरच्या देशातून वेगवेगळे व्हॉलंटियर्स येतात. तर त्यांच्यासोबत राहून राहून ती इंग्लिश थोडंसं म्हणजे जे काही आता बोलते ते त्यांच्यासोबत राहून राहून शिकले. त्यांनाही काही वेळा फ्रान्समधून मुलं येतात तर त्यांचीही इंग्लिश मोडकी-तोडकी असते आणि आमचीही पण ते जे संवाद साधण्याचं जे कौशल्य आहे ते त्यामधून एक विकसित होतं आणि तर मग हीच अशीच प्रोसेस आहे जी मी तुम्हाला सांगितली की त्यासाठी स्पेशल क्लासेस नाही लावावे लागत इंग्लिशचे. आज इंग्लिश मी जे बोलते ती ती अशीच स्वतःच्या आधी चुकले असेन, आधी मोडत-तोडत बोलत असेन, पण हळू-हळू होऊन जातं ते. कारण आपण त्या वातावरणात असतो, ते वातावरण आपल्याला मिळतं. जेव्हा सतत शब्द ते आपल्या कानी पडत असतात, तेव्हा आपण नकळत ती भाषा शिकत जातो. जे माझ्यासोबत कन्नडसोबत झालं. तर आता इंग्लिश तरी फार सोपी भाषा आहे, कारण अ, ती ऐकिवात असते आपल्या, पण कन्नड तर अजिबातच म्हणजे संबंधच नाही. तर अशी भाषा जर आपण शिकू शकतो, फक्त ती ते शब्द कानी पडून तर इंग्लिश पण मला वाटतं काही फार अवघड नाही आहे आणि तशीच इंग्लिशही शिकले मी. त्यासाठी काही असं वेगळं पुस्तक किंवा रॅपिडेक्स ह्याची गरज भासली नाही मला.
विक्रांत गवस यांनी विचारलं आहे की कृपया निसर्ग वाचनामध्ये काय काय असणार हे सविस्तर सांग. ॲक्च्युली मला हा प्रश्न व्यवस्थित कळला नाही आहे. निसर्ग वाचन म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? तुम्ही प्लीज परत पाठवाल का हा प्रश्न? नितीन कालिदास पडोळ यांनी विचारलं आहे की माझ्या मागे जो तुम्हाला आर्क दिसतो आहे त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं आहे. तर हां, हे जे घर तुम्ही बघताय ते 100 वर्ष जुनं घर आहे. आणि हे जे तुम्ही पूर्ण जे आपल्याला जे चिऱ्यांचं जे मध्ये जे प्लॅस्टर दिसतंय ते चुन्याचं मॉर्टर आहे आणि सिमेंट नाही आहे अजिबात. आणि पूर्ण चिऱ्यांचं असं चिरेबंदी घर आहे. आणि हे जे आर्क तुम्हाला दिसत आहेत तर हे आर्कही त्या एका वेगळ्या विशिष्ट आधीच्या जुन्या टेक्निकने बांधले गेलेले आहेत. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? ओके, तर मला वाटतं प्रश्न झाले आहेत सगळ्यांचे. तर ह्या टॉकचा एक शेवट मी एक छोटंसं भजन गाऊन करेन. गांधीजींचं भजन आहे, पण मोहन हिराबाई हिरालाल नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांनी हे भजन एका नव्या त्याच्यामध्ये आपले शब्द घालून असं हे नवीन चाल तीच आहे, पण भजन एक नव्या शब्दांमध्ये आहे. तर ते गाऊन मी या टॉकचा संपवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन. घट घट में है मेरे राम, मन मंदिर जहाँ बस तेरा. घट घट में है मेरे राम, मन मंदिर जहाँ बस तेरा. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. सभी जीव है एक समान, जय रावण जय सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. कबीर नानक बुद्ध महान, जैसे ही महावीर को जान. कबीर नानक बुद्ध महान, जैसे ही महावीर को जान. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. सबको सन्मति दे भगवान. थैंक यू.